श्रीराम जय जय राम। सद्वस्तू साध्य करून घेण्याचा उपाय सत्संगती। एखाद्या दारूबाजाप्रमाणे विषयी माणूस वागत असतो. त्याला सर्व कळते पण वळत नाही. एकीकडे स्वतःला जो परमात्म्याचा अंश म्हणवितो आणि दुसरीकडे विषयांच्या आहारी जातो. खरोखर भक्तीशिवाय सर्व काही वाया आहे. संतांजवळ राहावे आणि भक्तीचे साधन करावे. आपल्याला काही करायचे उरले आहे असे जे वाटते ते न वाटू लागले म्हणजे साधनात प्रगती झाली असे समजावे. भगवंताची भक्ती घडायला गुरुसेवा हे एक मुख्य साधन आहे. जो शिष्य आज्ञा पाळतो त्याला भेटणे गुरुला भागच पडते. वास्तविक गुरु मनात काही इच्छाच येऊ देत नाही. म्हणून कामधेनूपेक्षाही गुरु श्रेष्ठ आहे. अत्यंत तळमळीशिवाय भगवंताचा योग शक्य नाही. संत समागम प्रारब्धाने होतो, पण सम रीतीने जाता आले तर खरा समागम घडतो. पण आमचा मार्ग विषय आहे म्हणून संत भेटूनही त्याचा समागम आपल्याला होत नाही. विषयांमध्ये धुंद असलेल्या आम्हाला पाहून संतांच्या मनात कालवाकालव होते. त्याची आपल्याला कल्पनाही येणार नाही. आपली बुद्धी आपल्याला साधना प्रत नेत नाही, तर दुसऱ्याची मदत घेणे आवश्यक आहे. अशा वेळी ज्यांची मदत आपण घेतो त्यांचे आपण ऐकायला नको का? भगवंताच्या जिज्ञेसेचा मार्ग आक्रमायला संतांनी सांगितले. संतांना जिज्ञासा मूळचीच असते, आपल्याला ती नाही. म्हणून ती उत्पन्न करणे भाग आहे. काही केल्याशिवायच सद्वस्तू साध्य करून घेण्याचा उपाय म्हणजे सत्संगती हा होय. सत्संगती अति अपूर्व काम करणारी आहे. ज्याचे भाग्य थोर असेल त्यालाच ती लाभेल. एखादा मनुष्य भोवऱ्यात सापडला तर त्याला बाहेर काढण्याचे दोन मार्ग आहेत. एक मार्ग असा की दुसऱ्या चांगल्या पोहणाऱ्याने त्या भोवऱ्यामध्ये उडी मारून तो फोडायचा आणि बुडत्याला बाहेर ओढून काढायचे. पण यासाठी शक्ती फार लागते. दुसरा मार्ग असा की आपणच भोवऱ्यामध्ये उडी मारून तळाशी जायचे आणि खालून बाहेर निघायचे. विद्वत्ता ही भोवऱ्यासारखी आहे. वरवर पाणी फिरते असते तरी तळाशी ते संथ असते. तसे जे लोक वरवर विद्या शिकतात ते वादाच्या आणि मतांतराच्या चक्रात सापडतात. पण जे खोल तळाशी जातात त्यांना खरे काय ते आपोआप कळते आणि ते सगळीकडे एकच असते. विद्येच्या भोवऱ्यामध्ये सापडणाऱ्यांना बाहेर ओढून काढण्याचे काम फार मोठ्या संतांचे असते. शहाण्याने त्या भानगडीत न पडावे. हजारो भगवंताच्या नामाला लावणे हे खरे संतांचे काम होय. श्रीराम जय जय राम। चैतन्यवाणी कोणत्याही सत्पुरुषाची परंपरा रक्षण केली पाहिजे, त्यात आपले घसडू नये. श्रीराम जय जय राम। निदान संकटाच्या वेळी तरी दीर्घ काळ नामस्मरण करावे. निदान संकटाच्या वेळी तरी दीर्घ काळ नामस्मरण केल्यास संकटाला तोंड देण्याचे धैर्य देव देतो. संत ज्ञानेश्वरांच्या वेळी चोखामेळा नावाचे एक थोर संत होते. पंढरीचा विठ्ठल हा चोखामेळ्यांना रोज रात्री त्यांच्या घरी भेटावयास येत असे आणि पहाटे परत जात असे म्हणतात. एकदा पांडुरंगाने आपल्या गळ्यातील मौल्यवान हार चोखामेळा यांचे गळ्यात घातला. पहाटे तो हार तिथेच विसरून देव मंदिरात परतले.
विठ्ठलाच्या गळ्यातील मौल्यवान हार चोरीस गेल्याचे बघून गडबड उडाली. पुढे तो हार चोखामेळा यांच्या घरी सापडला. विठोबाचा हार चोखोबा यांनी चोरला असे समजून बडवे लोकांनी चोखोबांना मारहाण करायला सुरुवात केली. त्या संकटातून सोडवणूक करण्यासाठी चोखोबांनी एका अभंगाद्वारे देवाची प्रार्थना केली. त्या अभंगात चोखोबा म्हणतात, धाव घाली विठू आता चालू नको मंद, बडवे मज मारिती ऐसा काहीतरी अपराध. विठोबाचा हार तुझे कंठी कैसा आला, शिव्या देऊनी म्हणती महारा देव बाटविला. स्वतःची योग्यता काय हे सांगताना चोखोबा म्हणतात, अहोजी महाराज तुमचे दारीचा कुत्रा, नकोजी मोकलू चक्र पाणी दुजे द्वारा. जोडूनिया कर चोखा विनवितो देवा, बोललो उत्तरी तरी राग नसावा. अशी कळवळून प्रार्थना केल्यावर देवांनी त्याची सुटका केली. तेव्हा निदान संकटाच्या वेळी तरी दीर्घकाळ नामस्मरण केल्यास संकटाला तोंड देण्याचे धैर्य देव देतो. प्राणापणाने देवाचा धावा केल्यावर तो परम कृपाळू सर्व शक्तिमान परमेश्वर भक्ताच्या मदतीला येणार नाही का? या सर्व गोष्टी पुराणातील असल्या तरी तोच देव आपल्याहीच अंतःकरणात आहे. त्यामुळे याच्यावर विश्वास ठेवून माणसाने सतत नामस्मरण करून देवाला आपलेसे करून घ्यावे. हे रामा पुरुषोत्तमा नरहरे नारायणा केशवा, गोविंदा गरुडध्वजा गुणनिधे दामोदरा माधवा. हे कृष्ण कमलापते यदुपते सीतापते श्रीपती, वैकुंठधिपते चराचरपते लक्ष्मीपते पाहि माम. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम.